नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, तुम्हाला नोव्हेंबर पासून हप्ता आला नाही, डिसेंबर पासून हप्ता आला नाही, फॉर्म भरल्यापासून एकही हप्ता आला नाही, सगळे जेवढेही विषय आहेत, फेब्रुवारीचा हप्ता आला, मार्च एप्रिल हप्ता आला नाही, या सगळ्या विषयावर आज एक व्हिडिओ शेअर करत आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, कुठेही स्किप करू नका आणि तुमच्या जवळपासच्या महिलांना या व्हिडिओला शेअर जरूर करा, कारण जी माहिती देणार आहे ही तुमच्याकडून काही मला कमेंट आलेल्या आहेत, म्हणजे बऱ्याच महिलांकडून मला कमेंट आल्या. मी त्यांना सांगितलं होतं तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा की तुम्हाला हप्ता का येत नाही. आता बऱ्याच महिलांनी मला सांगितलेलं आहे, काही महिलांच्या मिस्टरांनी कधी काळी ITR भरला होता, तर त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म आत्ता ते निदर्शनास आला आणि त्यांचा फॉर्म आत्ता अपात्र झाला, त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही. आता जर तुमचं असं काही झालं असेल, तुम्ही ITR भरला असेल कधी काळी तुमच्याकडे फोर व्हीलर होती, आता फोर व्हीलर नाही, तुमच्या कुटुंबात एक पेक्षा 2 महिला लाभ घेत असतील, किंवा तुमचं वय आत्ता 65 झालं असेल, बरोबर, असे विविध कारण आहेत योजनेच्या अंतर्गत तुमचा फॉर्म अपात्र होण्याचे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे की तुम्हाला कुठल्या कारणास्तव हप्ता आला नाही. आता ही जी माहिती तुम्हाला दिली आहे ना, त्या ताईंना मी सांगितलं होतं तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा. त्यांनी जेव्हा ते स्टेटस चेक केलं ना, तेव्हा त्यांना कळलं की त्यांचा फॉर्म अपात्र का झाला. आता संबंधित असेच काही महिला आहेत ज्यांच्याकडे आता फोर व्हीलर नाही, पण कधी काळी फोर व्हीलर होती, पण आता ITO डेटा रिजेक्टेड आलेला आहे, कारण त्यांना आता दाखवतंय तिथं की त्यांचा फॉर्म ITO डेटा रिजेक्टेड आहे, म्हणून अपात्र झालाय, म्हणून त्यांना हप्ता येणार नाहीये. आता असं तुमचं पण आहे का, तुम्ही पण चेक करून घ्या. आणि मी अगोदरही सांगितलंय, योजनेच्या अंतर्गत दर वर्षाला आपल्याला KYC करावी लागणार आहे, आलं का लक्षात. आणि दर वेळेस आपले जे फॉर्म आहेत ना, ते चेक होणार आहेत. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे फॉर्म चेक करण्याची, बरोबर, फॉर्म पडताळणी करण्याची, तर ही पडताळणी आपल्या फॉर्मची कंटिन्यू रुटीन प्रोसेस आहे आणि ती निरंतर चालू राहणार आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचं वय फेब्रुवारीमध्ये 65 नव्हतं, आता मार्च मध्ये 65 झालं असेल, किंवा आता एप्रिल मध्ये 65 झालं असेल, बरोबर, म्हणूनही तुम्हाला हप्ता आला नसेल, तर ते पण एकदा चेक करून घ्या. ह्याच्यामध्ये कोणाचं उत्पन्न जरी वाढलं, आता जेव्हा फॉर्म भरला तेव्हा उत्पन्न कमी होतं म्हणून हप्ता मिळाला, पण आता तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर तुमचा फॉर्म जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुमच्या फॉर्मचा आत्ता स्टेटस चेक करा की तुम्हाला मार्च आणि एप्रिल हप्ता आला नाही, किंवा नोव्हेंबर पासून आला नाही, डिसेंबर पासून हप्ता, KYC केली ताई तरी पण हप्ता आला नाही, ताई KYC ची दुरुस्ती केली तरी पण हप्ता आला नाही, KYC करते वेळेस काही चूक झाली आहे का, परत एकदा हप्ता, पहिले चूक केली दुसरी वेळ दिली, दुसऱ्या वेळेस पण चूक केली असेल तर त्याचं सगळ्यांचं मेन एकच तुम्हाला ऑप्शन देणार आहे, फॉर्मचं स्टेटस चेक करा. जी माहिती मी तुम्हाला देते ना, हे कोणीही तुम्हाला देणार नाही. त्यामुळे एकदा फॉर्मचं स्टेटस चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म अपात्र आहे का पात्र आहे. अपात्र असेल तर कशामुळे अपात्र झाला ते तुम्हाला कळणार आहे. आता फॉर्मचं स्टेटस कुठं चेक करायचं, तर महिला व बाल कल्याण विभागाला करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मला एका ताईची अजून एक कमेंट होती काल, की ताई तुम्ही सांगितलं फॉर्मचं स्टेटस चेक करा, मी केलं तर माझ्या बँकेची जी DBT आहे ना ती इनऍक्टिव्ह दाखवते, म्हणून मला हप्ता नाही आला का, आता मी काय करू. तर ताई तुम्हाला एकच करायचं आहे, तुम्ही जायचं आहे बँकेमध्ये, बँकेत जाऊन तुमच्या बँकेची DBT म्हणजे जे काही तुमचं खातं आहे ना, तिथे जाऊन योजनेच्या अंतर्गत तुमच्या बँकेची DBT ऍक्टिव्ह करून घ्यायची आहे. जाऊन सांगा त्यांना की या कारणामुळे मला हप्ता येत नाहीये, तर मला बँकेची DBT ऍक्टिव्ह करून घ्या. ते जे सांगतायत ते प्रक्रिया करून घ्या. तुम्हाला मे महिन्याचं जेव्हा वितरण होईल तेव्हा हप्ता येणार आहे, जेव्हा तुमच्या बँकेचं DBT ऍक्टिव्ह होईल तेव्हा. त्यामुळे तुमचाही कोणाचा असा प्रॉब्लेम आहे का, आपल्या अकाउंटची जी DBT असते ना ती अचानक इनऍक्टिव्ह होऊ शकते, तर तुमची पण DBT इनऍक्टिव्ह झाली आहे का बघा. आता हे लाईव्ह एक्झाम्पल आहे जे मी तुम्हाला दिलेले आहेत, हे तुमच्याचकडनं मला आता उत्तरं मिळत आहेत. काल बऱ्याच महिलांचे फोन पण आले होते, त्यांनाही सांगितले उत्पन्न किती आहे ते चेक करा. परत ज्या महिलांना लाभ मिळत नाही ना, त्यांचं वय किती आहे ते पण चेक करा. भरपूर ह्याच्यामध्ये योजनेमध्ये जेवढेही आपल्या योजनेचे निकष आहेत ना, निकष, त्या जर निकषामध्ये तुम्ही नाही बसलात तर वेळोवेळी तुमचे फॉर्म जेव्हा जेव्हा चेक होणार आहेत तेव्हा तेव्हा तुमचे फॉर्म अपात्र होणार आहेत. त्यामुळं बघा, आपल्याला माहिती असावी म्हणून मी ही माहिती दिली. मी असं म्हणत नाही की तुमचा फॉर्म पण अपात्र झाला असेल, पण एकदा तुमच्या फॉर्मचं स्टेटस आहे ना ते चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म अपात्र आहे का पात्र. जर पात्र असेल तर तुम्हाला मे महिन्याचं वितरण होईल तेव्हा हप्ता येणार आहे, पण जर अपात्र झाला असेल तर तुम्हाला हप्ता कधीच येणार नाही, कारण एकदा फॉर्म अपात्र झाल्यावर पात्र तो फॉर्म पात्र परत कधीच होत नाही, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही मला असं म्हणत आहात सध्या की ताई आमचा फॉर्म अपात्र झालाय, मग जेव्हा KYC करू तेव्हा आम्ही नवीन KYC जेव्हा येईल तेव्हा आम्ही KYC करू शकतो का, नाही.
ज्या महिलांचा फॉर्म अपात्र झाला असेल त्या महिला ई-केवायसीच्या यादीमध्ये येत नाहीत, त्या योजनेतूनच बाहेर पडतात, त्यांचं नावच योजनेतून बाहेर काढलं जातं. ही सगळ्यात महत्वाची माहिती तुम्हाला आज दिलेली आहे. बऱ्याच महिलांची केवायसी झाली नाही अजूनही, किंवा तुम्ही केवायसी केली असेल तर जेव्हा आपल्याला जून महिन्यामध्ये किंवा जुलैमध्ये ई-केवायसी करण्याची संधी मिळेल त्यावेळेस बघू आपण की कोणाला ई-केवायसी करता येणार आहे, कोणाला ई-केवायसी करता येणार नाही, ते तर तेव्हाच बघणार आपण. जसे जसे तुमच्या कमेंट मला येतील तसं तसं मी तुमच्या कमेंटवर व्हिडिओ शेअर करते आणि हीच प्रक्रिया आपली नेहमी असते. आजही तशीच प्रक्रिया आहे. आज जो व्हिडिओ आहे तो टोटली तुमच्याच कमेंटवर आहे, तुमच्याचकडनं मला उत्तर मिळालेली आहे. जेव्हा मी सांगितलं फॉर्मचं स्टेटस चेक करा, असं बऱ्याच महिलांचं झालंय. काही महिला तर मला बोलल्या की ताई आमच्या अकाउंटला मार्च एप्रिल हप्ता जमा झाला पण ना आम्हाला मेसेज नाही आला, म्हणून आम्ही म्हणत होतो की हप्ता आला नाही. म्हणजे बऱ्याच महिलांचं असंही झालंय. मी जे सांगितले तुम्हाला निकष माहिती आहेत का, तर निकषाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहेत. जर तुम्हाला असं वाटतंय की नाही ताई आम्हाला जो आहे तो व्हिडिओ सापडत नाही, तुमचं जर म्हणणं असं असेल की ताई आता आम्हाला निकषाचा व्हिडिओ शेअर करा तुम्ही एकदा परत, तर मी परत एकदा निकषाचा व्हिडिओ बनवते. तसं कमेंट करा म्हणजे मी निकषाचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते की योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून काय निकष आहे. बघा मी एक तुम्हाला या ठिकाणी कोणी काहीही बोलू दे, कोणी कितीही अफवा पसरवू दे, काहीही होऊ दे, मी तुम्हाला एकच सांगणार आहे, जर लाडक्या बहिणी पात्र आहेत तर तुम्हाला 100% हप्ता मिळणार आहे. मला स्वतःला इथे कुठेच डाऊट नाही, कारण योजनांची सगळी प्रक्रिया कशी होते ही मला माहिती आहे. या योजनेची जी प्रक्रिया होत आहे ती सुद्धा माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सांगतेय की तुम्ही अजिबात कुठेही काळजी करू नका. पात्र असाल तर हप्ता मिळणार आहे, पण अपात्र तुम्ही कुठल्याही कारणास्तव अपात्र झाला असाल, नावात स्पेलिंग चुकलंय, आधार क्रमांक चुकलाय, पॅन क्रमांक चुकलाय, नावात काही तुम्ही बदल झालाय. आता मला एक परवा कमेंट आली होती, त्या ताई मला बोलल्या ताई लग्नाच्या अगोदर माझं असं नाव होतं आणि आता माझं नाव बदललंय, आता मी काय करू. तर तुम्ही आता काहीच करू शकत नाही. लग्नाच्या अगोदर वडिलांचं नाव होतं, आता पतीचं नाव आलं असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला हप्ता मिळतोय का नाही ते बघा. बाकी आता आपण कुठेही डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करू शकत नाही, ह्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू एकदा. अशा महिला किती आहेत किंवा अशा मुली किती आहेत की त्यांचं लग्नाच्या अगोदरचं नाव वडिलांचं होतं, आता लग्न झालंय आणि त्यांचा हप्ता बंद झालाय नाव बदलल्यामुळे, तर तेही कमेंट करा. त्याच्यावर पण मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करते किंवा मी सरकारपर्यंत पण तो व्हिडिओ शेअर करते. म्हणजे जेव्हा आपल्याला ई-केवायसी करण्याची संधी देण्यात येईल ना त्यावेळेस आपल्याला कळेल, बरोबर. त्याच्यामध्ये जेव्हा सरकारने काही माहिती दिली ना तसं तर आपल्याला तिथं काही डॉक्युमेंट अपलोड करता येतात का ते चेक करू. ह्याच्यामध्ये ज्या सिंगल महिला आहेत, जर तुमच्याकडे पतीचं वडिलांचं कुठलंही डॉक्युमेंट्स नाहीये केवायसी करायला तर तुम्ही केवायसी करू शकत नाही. हीच एक माहिती आहे जी मला तुम्हाला द्यायची होती. ह्याच्यामध्ये माझ्या बऱ्याच सिंगल महिला ज्या आहेत ना त्यांचं सर्वेक्षण अंगणवाडी ताईंकडून झालेलं आहे. मी तुम्हाला अगोदर पण ती माहिती दिलेली आहे. तुम्ही तुमच्या अंगणवाडी ताईंशी संपर्क साधा, ह्याच्यावर शॉर्ट व्हिडिओ पण मी जरूर शेअर करते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. बाकी तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करा. मार्च आणि एप्रिल हप्त्या संदर्भात कुठली अपडेट आलेली नाही, आल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. संबंधित व्हिडिओ सर्व शेअर केलेले आहेत सगळ्या अकाउंटवर. आता ह्याच्यामध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आपण अप टू डेट खात्रीशीर माहिती देत असतो. महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल, जी तुम्हाला खात्रीशीर माहिती देत आहे योजनेच्या अंतर्गत. आता काय सांगितलं आहे, तुमचा कुठल्याही महिन्याचा हप्ता थांबला असेल किंवा कुठल्याही महिन्यापासून तुमचा हप्ता थांबला असेल तर फॉर्मचं स्टेटस चेक करा. सगळ्यांसाठीच माझा हा आजचा व्हिडिओ होता, त्यामुळे बघा तुम्हाला आवडला का व्हिडिओ. आवडला असेल तर कमेंट करा. बाकी सगळी माहिती जसं जसं येणार आहे तसं तुम्हाला देणार आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हाईक करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.